दाजी दाजी 500 रुपये दाजी. ए भाऊ दे ना का 500. दे ना दे ना पाय पडते दे ना. भूक लागली दे ना. ए घुबड तोंड्या या काही रुपये बेकून नाही मारत. पाय कसं आहे दे 500 रुपये. पण लढू नको. थांब ना रडू कसं म्हणते. धन्यवाद भाऊ. दाजी 500 रुपये दाजी. आज कोणता दिवस निघाले देवसाने नुरी. जाऊ दे जेवढे पैसे झाले तेवढे तरी मोजून पाहतो. बसतो. बाजूला कामात नाहीये. एक पैसा नाही देतो पुढे कोणी. जाऊ दे. आमची सुनो ओ तुमची सुनेगा जो 4 पैसे देगा वो लंगड्या होगा. जो 4 पैसे देगा वो लंगड्या होगा. भाषा गाणा उलटा होता. एक दिवस मार खासी काल एवढं दारू पितेस का तू कोण्या गोष्टीले मनातल्या मनात पचारा पाडतेस मामा. तुला मोठा पचारा पाडायची सवय आहे का मामा. काय झालं का आपण भीक मागासाठी गाणं म्हणावं लागल. तू चुपचाप राह मामा. अरे श्याम तेरी गंगा मेली हो गई. श्यामला दिसू राहिली. तेरी गंगा मैली हो. तुझ्यानं कोणत्याच गोष्टी पोटात नाही पचून राहिल्या मामा. तू कोण्या गोष्टीला मनातल्या मनात शहाण पण करून राहिलास का. चुपचाप राह ना का तू गेला तो. टेन्शन दे रे मामा. तू अजिबात ही भीक कशी रे लाडके ही भीक कशी रे. स्वतःले का युवराज प्रधान समजून राहिलास का रे तू. बेवड्या काय समजावून ठेवतो तुले. माया वाटी लागायचा नाही समजलं ना. नाही तर उप्यानं कापतो तुले. बाबा समजावून सांगायले. भाषा नेहमी माझ्या पोरीच्या वाटेवर काल जातेस का तू. पण मामा हे तू पोरगी तर एका तरचीच करते का कहो ना का. कोणाला बेवड्या म्हणतस तू. कोणाला बेवड्या म्हणून राहिलीस तू. जाणे शेंबडे तुझ्या गेली वाया इकडे. कालच माझ्या पोरीच्या आजच्या शिवा घालला. हरकंड्या मामा तू मोठा सांगून राहिला असत. पण हरकंड्या म्हणतील का नाही का तसा नाही म्हणलो मामा. मी काय म्हणतो मामा. पण मला एक नाही समजला का मामा. हे दारू पिणाऱ्या माणसाला एकाच नावानं कसे का चिडवतात का लोक. कोणत्या काय बेवड्या म्हणून का नुसता बेवड्या म्हणतात का असं. एकाला बेवड्या म्हणावा मामा. दुसऱ्याला पवड्या म्हणावा. तिसऱ्याला ढवड्या म्हणावा. चौथ्याला काही म्हणावा. का काही व्हेरायटी नावाची वस्तू आहे का नाही मामा. बिलकुल अक्कल नसे मामा. मी काय म्हणतो मामा. बहुत वेळचा पायी चाललो नसा कलमेल्यासारखा जीव लागून राहिला मामा. थोडीशी तरी नाही का देशी मारल्याशिवाय समाधान नाही वाटे माणसाला. असं म्हणतेस. हो घे. देशी म्हणला तर आपली मिक्टेशीच मारतो. आता सोंगट नाही मामा सोबत करावं लागतं भीक मागासाठी. नाही हो आता घे काढ लवकर. घे लवकर फोड नका. आता लेमडा माणूस आहेस तू. घे हरामखोर मामा डोक्यावर का कोण्या गोष्टी मारू राहिला तू. गाशील फोटोला पाहिजे बदल. एवढा बुजुर्ग झालास पण शिल नाही फोडताय मामा. कसा म्हणतेस. कसा तू शिल फोडशील का. मी सांगतो कसा शिल फोडाचा. घे मामा. मामाला मारतेस का. मारू नाही. हा ओपनर हो म्हणतेस. घे पाय मग जमला का माझ्या. तू काही पण बड्या कसा म्हणून तुला मामा हलकायचे. पाय सांडली का मामा. पहिली भीती होती चंद्रपूर जिल्हा बंद होता. आता कोणता टेन्शन आहे का सांडू दे. काय म्हण का. तुझा स्वभाव एक नंबर आवडते का मामा. तेवढे नको. काय म्हण. काय म्हण. स्वभाव नाही का तुझा एक नंबर का. जास्त नको टाकू मामा. स्टीलच्या गिलासात कसते मग दारू. असं म्हणजे होते
का मामा तेवढी झलकत होते म्हणतेस का? का तेवढी झलकतले नको टाकू का होते का होते मग दे 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 भाषा कचरा आहे कचरा हो कचरा. काऊन मामा अच्छा मला एक नाही समजत आहे दारू तू पेतेस न मला काम चढत आहे का मला चढत आहे तुझ्या तोंडाची भाप मारतस का नाही का माझ्या तोंडावर मामा हराम वर मामा एक पॅक नाही देऊन राहिलास मला कशाची दारू चढत आहे मला काम नाही म्हणते ना ग्लास तुझ्या जवळ काम नाही का मामा माझा हात राहिला असता का नाही कणफूट भर मारलो असतात नसे तुझ्या का बोलतेस का नाही मारलो नसतो देणं का देणं पटलं घे लेंबळ करत राहतेस कोणत्या बरं देतो होते मामा दे लवकर दे अरे हे का सांगते का मामा तुझा ताल नाही दिसून राहिला बरोबर आज मला चाल नाही पुरा नाही का गेला आहे का ते घे लवकर घे इकडे सर थांब आणा अगा का कर लाथानं धरतेस का तो भाषा पोरीचा आवाज येतात हो ते नाही तू थांब का पोरीचा आवाज येतात तू थांब दे ना मामा बाबा हे दादू बाबा तो कोण आहे बे साला हरामखोर का झालं पोरे कोण आहे तू साला हरामखोर का झालं? तू समर्थ ये बे तू समर्थ ये अगा भाषा तू थांब न का ते का सांगते ते तर विचार कर हं? तू पोरी तू थांब का तू पोरी सांग तू सांग तुझा बाप अजूनही जिवंत आहे ज्याने तुला भीक नाही दिली ना त्याला मी भिकेला लावतो टाका तुमचं चुलीत त्या हरामखोर डुकऱ्या कुत्र्यानं माझी छेड काढली किती चेल काढली एवढा नट्टापट्टा करून जाशील तर तुला डगा नाही लावतील तर का करतील तर चुप रे तू पोरी तू सांग कोणी छेड काढली तुझी कोणी छेड काढली तू त्याचा नाव सांग एका याच्यात नाही फरकवलं तर नावाचा झाला मामा तुझा पुसपास करून रामखोर मामा एवढा पुसपास करत राहशील ना जाग्यावर ऍक्शन घेशील मायकल जॅक्सन सारखा तर तेवढ्या वेळा तो परून नाही जाईल का तू यासाठी देते थांबून राहील का दिमाग खराब करून राहील बाजूला तू अगं बाजूला अबे कोण आहे तू साला हरामखोर अबे तू समोरता ये बे अबे तू समोरता ये बे भाडखाया अबे नाही तुझ्या दोन्ही हाताने आतल्या बाहेर काढू तर मी आशा आचल्या नाही तर एका बुकीत नारळासारखा त्याचा टकल फोडून मुर्दस पाडतो साल्याचा अक्कल का मामा अक्कल का मामा अगं मी दोन्ही हाताने त्याच्या आतड्या बाहेर काढणारच आहो ना मग त्याच्या आतड्या बाहेर काढल्यावर तो माणूस मरणारच आहे ना मग अजून बुकीने मारायची गरज आहे काय आशा मध्ये पडावाचा नाही हा माझा आणि माझ्या पोरीचा इज्जतीचा सवाल आहे तर मामा तू बितमनी पळवायचा नाही हा माझा आणि माझ्या होणाऱ्या बायकोचा सवाल आहे समजलं पाय तू बोलावाचा बोल नाही तर नको बोल पण माझ्या पोरीला बायको नाही म्हणावाचा म्हणजे तुझ्या पोरीला बायको नाही म्हणायचा हा. नाही दुसऱ्या गावातल्या लोकांनी तुझ्या पोरीला इचक वाचक केला मग कमी जास्त केला तर तो चालते आणि घरातल्या घरात भांडा लागला तर तो त्रास होते तुझ्या पोरीला अगं मी हो म्हणून हिच्या कपाळाला कुंकुटी करणार तर बिना नवऱ्यानं मरत हे नाही तर का करणार आहेस तू हा? का करणार आहेस तू का करणार आहेस अरे भाषा? तू का करणार आहे सांग मला तू का करणार आहे सांग नको. का करणार आहे? कायले त्याच्यासोबत भांडून राहिले तुम्ही कायले भांडून राहिले त्याच्यासोबत ए बेवड्या टाकझूम आधी सुधर मग माझ्यासोबत लग्न कर आला मोठा तिथं अन हो पोरी अशी पावडर लाली लावून भीक नको मागू बाई हा समजलीस का नाही तर तुझी छेड काढतील नाही तर काकर मग सांग ना. लंगडी दुली पांगडी होऊन भीक मागत जा तेव्हा तुला भीक देतील समजलीस का लंगडी पांगडी कायले भीक मागू स्वतःचा गळा कापतो ना भीक मागतो कायले भीक देतील सगळे नाही का बोलते बोलता का बाबा बोलते म्हणजे तुम्ही? पोरगेव का चरचर वांगे कापते चरचर ए, अशी चुप तळाला रे, मारलं बेवड्या. फळाला पाणी ए, बेवड्या, चल सर इथून.
क्षण म्हणजे आली मोठी धडाची. अरे हे तरी कोटची तर मामा हा मी का म्हणतो हे तुझी पोरगी अशी काऊन करते का नेहमी नेहमी माझ्यासोबत काय ऐशी करून घेतेस का हा? ते होशी तशी नाही करू मामा मी का म्हणतो तुझा काय वस ताल तुंबा बरोबर नाही दिसतो तो झोऱ्याधर आपला हा तो झोऱ्याधर तिकडे तिकडे समोरच्या चौकात भीक मागू आता लुल्ले पांगले होऊन नाही का आपण भीक मागू मुलं बांगडे म्हणजे आता मामा मला हात नाही येत ना तू आंधळा हो तुम आमची सुनो वो तुमची सुनेगा जो चार पैसे देगा